दोन्ही संघाला विनंती करेन की आपण मैदानात जायचं। सर्व खेळाडूंना विनंती करेन दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे। ध्रुव 11 सातपाटी आणि यक्ष 11 सफाळे दोन्ही संघाचे 11-11 12-12 खेळाडू आपण कृपया करून खेळपट्टीच्या अगदी आमने सामने उभं राहायचंय। या ठिकाणी आपण पाहू शकतात अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व निनादजी राणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। अगदी वयाच्या 19व्या वर्षी उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे श्वेता शाह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भाविन शाह या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं करूया आपण वेलकम। द पॉप्युलर बिझनेसमॅन, उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं या ठिकाणी वेलकम 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 आपण टाळ्यांच्या गजरात करूया त्यांचं सहर्ष स्वागत। या उमरोळीच्या क्रीडा नगरीमध्ये आज आपण या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवणार आहोत। नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी चषक 2023चा हा शानदार आणि बहारदार असा सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मी दोन्ही संघाला विनंती करेन की आपण आमने सामने खेळपट्टीच्या अगदी कडेला दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन आपण मार्गस्थ व्हायचंय। निनादजी राणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम। श्वेता शाह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्याचप्रमाणे भाविनजी शाह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं करूया आपण वेलकम। 19व्या वर्षीच एक उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत। नेचर फार्म प्रेझेंट्स आपण पाहत आहात उमरोळी चषक 2023चा हा शानदार टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवणार आहोत आणि त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण करूया स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रभाकरजी पाटील याच गावातील अतिशय लाडकं व्यक्तिमत्व उमरोळी विद्यमान सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। रजनीजी पाटील साहेब उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। जयप्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। भाविका राऊत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामपंचायत सदस्य बबिता कुडू मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामपंचायत सदस्य कल्पना मेडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य। त्याचप्रमाणे प्राची पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम। उपेजी तरी साहेब ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। उपेंद्रजी पाटील साहेब माजी ग्रामपंचायत उपसरपंच, राजेंद्रजी मेहर सातपाडी मच्छीमार सोसायटी चेअरमॅन या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण प्रथमतः कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि त्या कार्याची सुरुवात करीत असतो। तर प्रथमतः गणपती बाप्पाला आपण पुष्पमाळा अर्पण करणार आहोत। रजनीजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ग्रामपंचायत उपसरपंच। त्याचप्रमाणे सुमित वजे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। मधु अप्पा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत। वेलकम वेलकम वेलकम। या सर्व मान्यवरांचा आमचे लाडके मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आपण हृदयाच्या अंतकणापासून आपण सहर्ष स्वागत करीत आहोत। नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी ट्रॉफी 2023चा हा शानदार सोहळा आपण गणपती बाप्पाला प्रथमतः या ठिकाणी साकडं घालणार आहोत। 5 दिवस या स्पर्धेचं आयोजन कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्या पूर्ण पार पाडलं जाईल, त्यासाठी आपण नतमस्तक होणार आहोत। या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पमाळा अर्पण करणार आहोत। मी मान्यवरांना विनंती करेन, मी निनादजी राणे साहेब यांना मी विनंती करेन की सर आपण या आपल्या शुभहस्ते निनादजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने 19व्या वर्षीच मात्र गरुड झेप घेणार एक पॉप्युलर बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते प्रभाकरजी पाटील साहेब विद्यमान सरपंच उमरोळी गाव या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे रजनीजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि त्या कार्याची सुरुवात करीत असतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। बोला
गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे प्रभाकरजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण गणपती बाप्पाला या वेळेला पुष्पमाळ अर्पण करायची आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या आपण पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण लगेच मार्गस्थ व्हायचं आहे। आपण खेळपट्टीच्या दिशेने या ठिकाणी श्रीफळ वाढूया। प्रथमतः चला या आपण खेळपट्टीच्या दिशेने त्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहोत। दोन्ही संघाला विनंती करेन यक्ष 11 सफाळे आणि ध्रुव 11 सातपाडी। चला दोन्ही संघाचे खेळाडू प्लीज आपण आमने सामने खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहायचंय। दोन्ही संघाला विनंती करेन यक्ष 11 सफाळे आणि ध्रुव 11 सातपाडी। अगदी नुकतंच आपण गणपती बाप्पाला नामस्मरण केलं। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गणपती बाप्पाला नमन करत आपण या ठिकाणी नीनाजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नेचर फार्म प्रेझेंट्स आपण पाहतायत उमरोळी ट्रॉफी 2023 चा शानदार सोहळा। प्रमुख मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत। अतिशय सुंदर हा सोहळा आपण पाहतायत अनुभवतायत या स्पर्धेचा। आजचा पहिला दिवस पहिली रात्र या स्पर्धेची। यक्ष 11 सफाळे संघाचे सर्व खेळाडू विनायक पाटील बाबू वेलकम। त्यांना विनंती करेन की सर्व खेळाडूंनी आपण कृपया करून मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे। संपूर्ण मात्र यावेळेला मान्यवर मंडळी आपण पाहतायत। नीनाजी राणे साहेब त्या ठिकाणी आपण पाहू शकाल। श्वेता शाह या ठिकाणी उपस्थित आहेत। भाविनजी शाह हे पॉप्युलर बिझनेसमॅन आहेत आणि आज उद्योजक या ठिकाणी उपस्थित झालेत। प्रभाकरजी पाटील साहेब रजनीजी पाटील साहेब जे उमरोळी सरपंच आणि उपसरपंच आहेत जयप्रकाशजी पाटील आपण पाहतायत। भाविका राऊत मॅडम ग्रामपंचायत सदस्य, बबिता कुडू मॅडम ग्रामपंचायत सदस्य आहेत। कल्पना मेडे मॅडम ग्रामपंचायत सदस्य, प्राची पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण भूपेश तरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत। उपेंद्रजी पाटील साहेब माझे ग्रामपंचायत उपसरपंच या सर्वांचं आपण करूया वेलकम वेलकम वेलकम। नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी चषक 2023 चा आजचा पहिला दिवस पहिली रात्र या स्पर्धेची ते दीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आपण पाहतायत। अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन मे महिन्याच्या एंडिंगला जरी आपण आलो असलो तरी सुद्धा मात्र टेनिस बॉल क्रिकेटचं थांबण्याचं नाव घेत नाहीये। अशा प्रकारचा हा 120 ग्रामचा टेनिस चेंडू तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडणारा खेळ अर्थातच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय देदीप्यमान हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा। संपूर्ण मंडळी आपण पाहतात क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल। श्रीफळ वाढवून या स्पर्धेला आपण अगदी सुंदर नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत। कारण वेळ कोणाला मिळत नसतो दैनंदिन जीवनातून, तर वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे लाडके प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी नीनाजी राणे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नुकतंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा केला, पुष्पमाळ अर्पण केली। गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। त्या ठिकाणी नारी शक्ती सुद्धा आपण पाहत आहेत। खेळपट्टीच्या कडेला आमने सामने आमचे दोन लाडके संघ या ठिकाणी उपस्थित झालेत। यक्ष 11 सफाळे आणि ध्रुव 11 सातपाडी नामवंत संघ आहेत। पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करणारे हे दोन संघ आपण पाहत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या या रजनी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होते। अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन खेळपट्टीच्या दिशेने आपण पाहतायत पाहुणे मंडळी आहेत। नेचर फार्म प्रेझेंट्स उमरोळी चषक 2023 आणि आजचा पहिला दिवस पहिली रात्र या स्पर्धेची
नीनाजी राणे साहेब, भाविनजी शाह साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पॉप्युलर बिझनेसमॅन श्वेता शाह मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण आज ग्रामस्थ मंडळी उमरोईचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेत. या पालघर जिल्ह्यामध्ये उमरोईचं ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची नोंद या पालघर जिल्ह्यामध्ये केली जाते ते हे मैदान आपण पाहत आहेत आणि याच मैदानात आजपासून सातत्याने 5 दिवस या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळेल. 2 आमचे ऑफिशियल पंच सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेत. शहापूर वरून बिलॉंग करणारे मुन्ना पठाण सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतायत पवार सर यांना आपण पाहू शकतायत की या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने 5 दिवस आपण अनुभवणार आहोत. या स्पर्धेचा सोहळा प्रभाकरजी पाटील साहेब या स्पर्धेला अमूल्य वेळ देत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या आपण या मॅचचा आनंद घेऊ शकता. आज 7 सामने आपण अनुभवणार आहोत. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी आपण त्या ठिकाणी क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल. खऱ्या अर्थानं 15 मार्च 1877 मध्ये पहिला चेंडू हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये हाताळला गेला आणि तिथून मात्र ज्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासाला सुरुवात झाली ती आजतागायत आपण पाहत आहेत. 1:02 मेलबॉर्नच्या मैदानात इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया असा पहिला सामना खेळवला गेला होता आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून यक्ष11 सफाळे आणि ध्रुव 11 सातपाटी या 2 संघांच्या माध्यमातून आपण सामना पाहत आहेत. नेटवर्क जाईल ना. नेटवर्क रेंज मिळणार नाही त्यासाठी आपण श्वेता शाह मॅडम त्या ठिकाणी आपण पाहत आहेत उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण रिबीन आपण पाहू शकताय. सुंदर पद्धतीने नेत्रदीपक सोहळा टिंग करून क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल. फटाक्यांच्या आतषबाजीने आपण लाडक्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं गेलंय. या ठिकाणी आपण पाहू शकतायत संपूर्ण थेट चित्रीकरण हे लाईव्हच्या माध्यमातून आपण अनुभवू शकतायत. अगदी क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल. पुष्पमाळ अर्पण करून श्रीफळ वाढवून धूप अगरबत्ती वाहून आपण या क्रिकेटच्या देवतेचं आपण पूजन या ठिकाणी करणार आहोत. नीनाजी राणे साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय एक गोड व्यक्तिमत्व धूप अगरबत्ती वाहिली जाते. त्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या ठिकाणी दिला जातोय. नीनाजी राणे साहेब यांना आपण पाहू शकतायत. पुष्पमाळ अर्पण केली जाते. भाविनजी शाह साहेब या ठिकाणी पॉप्युलर बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आणि आज या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही मात्र पॉप्युलर बिझनेसमॅन त्या ठिकाणी श्रीफळ वाढवताना आपण पाहतायत. नीनाजी राणे साहेब श्रीफळ वाढवलं जातं. पुष्पमाळ त्या ठिकाणी अर्पण केली जात आहे. आमचे कॅमेरामॅन अगदी सुंदर या ठिकाणी नेत्रदीपक चित्रीकरण करत असताना श्रीफळ वाढवण्याचा मान सन्मान हा नीनाजी राणे साहेब यांना दिला जातोय. कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि त्याच अनुषंगाने आज आमचे लाडके पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या क्रीडा नगरीमध्ये उमरोईच्या. मी या ठिकाणी विनंती करेन, आपण पाहू शकतायत राजेंद्र मेहर साहेब सातपाटी मच्छीमार सोसायटी चेअरमॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना तो मान सन्मान हा या ठिकाणी दिला जातोय. श्रीफळ वाढवला गेलाय. त्याचप्रमाणे उपेंद्रजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, जे माझे ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि संपूर्ण ही मंडळी आज क्रिकेटवर जिव्हाळा आणि प्रचंड प्रेम करणारी ही मंडळी आज उपस्थित झालेत. कारण दैनंदिन जीवनातून वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढत मात्र या स्पर्धेला आज सदिच्छा भेट दिल्या जात आहेत.
त्याचप्रमाणे या ठिकाणी नारी शक्ती यांना सुद्धा मान सन्मान या ठिकाणी शिफळ वाढवण्याचा दिला जातोय। ज्या क्रिकेटने खऱ्या अर्थाने हे साहित्य जे आपण पाहतो, जसा दसरा येतो त्यावेळेला या सर्व क्रिकेटच्या साहित्यांचं पूजन केलं जातं। आमचे लाडके खेळाडू वाटच बघत असतात, प्रतीक्षा करत असतात, कधी मात्र पावसाळा संपतो नि संपतो मात्र मी बॅटला धार लावून या क्रीडा नगरीमध्ये आम्ही उतरतो। प्रभाकरजी पाटील साहेब एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, अतिशय एक गोड व्यक्तिमत्व, याच गावातील उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहताय। सरपंच आणि उपसरपंच आज उपस्थित झालेत आणि प्रभाकरजी पाटील साहेब आपण पाहतायत सरपंच या नात्याने आणि क्रिकेटवरचा जिव्हाळा हा सातत्याने जपणारा व्यक्तिमत्व आपण त्या ठिकाणी पाहू शकतायत। आमच्या या खेळपट्टीवर अगदी दोन संघांमध्ये टॉस त्या ठिकाणी केला जाईल। यक्ष 11 सफाळे आणि ध्रुव 11 सातपाटी या दोन संघांमध्ये खूप चांगली लढत। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत। दोन्ही कॅप्टनला विनंती केल्याने एकमेकांना आपण प्लेइंग 11 ची लिस्ट दाखवा, एकमेकांच्या हातामध्ये द्या। त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत कोणते खेळाडू आज खेळतील हे सुद्धा आपण चेक केलं पाहिजे आणि त्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत। 111 सफाळी संघाचे मित पाटील एक अपकमिंग यंग टॅलेंट आणि एका साइडला सातपाटी संघाचे जे आपण पाहू शकतायत कर्णधार या आपण दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण निनाजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन, हेड अँड टेल, छाप आणि काटा। नेचर फार्म प्रेझेंट्स आपण पाहतायत उमरोळी ट्रॉफी 2023 चा शानदार सोहळा आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि हा मान सन्मान अवघ्या 19व्या वर्षातच उत्तुंग भरारी घेणारं व्यक्तिमत्व आणि त्या खऱ्या अर्थानं करोडपतीच्या यादीत जाऊन बसणारं व्यक्तिमत्व अवघ्या 19व्या वर्षामध्ये आय थिंक सो या ठिकाणी ध्रुव 11 सातपाडी संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवतील। शुभेच्छा दिल्या जात आहेत। दोन्ही संघाचे कॅप्टन हँडशेक करत असताना आपण पाहू शकाल तर दोन्ही संघाला या ठिकाणी शुभेच्छा देत आपण या स्पर्धेला करणार आहोत सुरुवात। या आपण गणपती बाप्पाला या ठिकाणी नामस्मरण करत एक सुंदर एक सुरेल आवाजात आपण या ऐकूया। हॅलो 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 हॅलो। या ठिकाणी वृंदा मॅडम उपस्थित झालेले आहेत ज्या पॉप्युलर सिंगर आहेत आनंद आपण पाहू शकतायत वडोदरा या ठिकाणाहून आज बिलॉंग करतायत। या पण त्यांचा एक सुरेल आवाज ऐकूया आपण। गणपती बाप्पाचं एक सुंदर गीत त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत। हॅलो 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 हॅलो। आज या ठिकाणी आपण पाहतायत आस्वाद घेत आहेत क्रिकेटचा निनाजी राणे साहेब, त्यांना आपण पाहू शकतायत आमच्या ऑन स्क्रीनवर। संपूर्ण ही नेचर फार्म प्रेझेंट्स करणारी ही संपूर्ण टीम आज अतिशय मात्र खूप चांगली दखल घेणारी ही टीम आपण पाहतायत आणि सुंदर आयोजन करणारी ही टीम आपण पाहतायत। अगदी पाहुणे आल्यानंतर अस्नस्तन झाल्यानंतर या ठिकाणी आपण एक सुरेल सॉन्ग गीत ऐकणार आहोत। थोडीशी मान जर उंचावली तर आपण एक बलून पाहू शकतायत, अतिशय सुंदर नेचर फार्म प्रेझेंट्स त्याच्यावर टायटल दिलं गेलंय आणि उमरोळी चषक 2023 असं आपण पाहू शकाल। आज पहिला दिवस पहिली रात्र या स्पर्धेची, सातत्याने 5 दिवस टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवणार आहोत। सातपाडी संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। थँक्यू व्हेरी मच।
सामना हा 6 षटकांचा यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण उमरोळी क्रीडा नगरी म्हटली तर 6 षटक ही तुम्हाला खेळायलाच मिळतात। पाहुणे मंडळी संपूर्ण या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होत असताना असनस्तन या ठिकाणी होतील आणि पूर्ण ग्राउंड आपण कृपया करून खाली करायचंय। या पण नीनाजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि ते व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे भाविनजी शाह साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, पॉप्युलर बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल। प्रभाकरजी पाटील साहेब उमरोळी सरपंच, त्याचप्रमाणे रजनीजी पाटील साहेब उपसरपंच, जयप्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भाविका राऊत मॅडम ग्रामपंचायत सदस्य, बबिता कुडू मॅडम आपण पाहू शकता, कल्पना मेढे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, प्राची पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहत आहेत आणि संपूर्ण मान्यवर मंडळींना मी विनंती करीन आपण आसनास्तन व्हायचंय। व्यासपीठावर आपण आसनास्तन व्हा, विराजमान व्हायचंय आणि अगदी विराजमान झाल्यानंतर आपण वृंदा मॅडम यांचं एक सुंदर गीत आपण सुरेला आवाजात त्या ठिकाणी आपण ऐकणार आहोत। चला सातपाडी संघ लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या। 12th मॅन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये येईल। या मॅडम सर्वांना विनंती करेन मी महिला वर्गांना की आपण आसनास्तन व्हायचं आहे। फक्त प्लेयर्स फक्त आपण सातपाडी संघ आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय। आपण थोड्याच वेळात अगदी या वेळेला पाहुण्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या भारतीय संस्कृतीचा वारसा आणि वसा आजतागायत आपण जपतायत आणि जोपासायला हवा। आणि उमरोळी गाव म्हटलं की माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळख आहे। पालघर जिल्ह्यामध्ये माणुसकीचं नातं रोवणारं हे गाव, अगदी प्रेमळ स्वभावाचे असलेले प्रत्येक जण धनी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि वृंदा मॅडमला मी विनंती करेन चला मैदान खाली करायचंय आणि लगेच सातपाडी संघ आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि त्या शुभ कार्याची सुरुवात करतो। मी वृंदा मॅडम यांना विनंती करेन आपण सुरेल आवाजात हे गीत सादर करावं। हॅलो 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 हेलो 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 हेलो
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम सुरेल आवाज आपण ऐकला. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते. मी विनंती